आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। शाश्वत कामाचा अजेंडा घेऊन सर्वस्तरीय प्रलंबित विकास कामांना गती देण्याकरता खोजनवाडी पंचायत समिती गणातील जनतेच्या पाठिंब्यावर विजयश्री खेचून आणणार भाग्यश्री मारुती पवार यांचा ठाम विश्वास। खोजनवाडी पंचायत समिती गणातील अभ्यासू व ज्येष्ठांच्या आग्रहानं व तमाम कार्यकर्त्यांच्या जोऱ्यावर काँग्रेसचे उमेदवार भाग्यश्री पवार यांचा प्रचार कार्याचा धडाका। जत तालुक्यातील मुचंडी जिल्हा परिषद गटात तथा खोजनवाडी पंचायत समिती गणात इच्छुक उमेदवारांची बहुगर्दी दांडगी असल्यानं साहजिकच या मतदारसंघात निवडणुकीचं वारं सुसाट वाहत असून प्रचाराच्या कार्यालाही गती मिळाली आहे। काँग्रेस पक्षानं मुचंडी जिल्हा परिषद गटातील खोजनवाडी पंचायत समिती गणाकरता सौभाग्यवती भाग्यश्री मारुती पवार यांना उमेदवारी देऊन जरतरच्या गोष्टीला पूर्णविराम दिलाय। अर्थात मातब्बर उमेदवार म्हणून पवार यांची ही उमेदवारी काँग्रेस पक्षासाठी आगामी दृष्टीनं महत्त्वाची व प्रतिष्ठेची असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे। भाग्यश्री पवार यांनी यापूर्वी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालिका म्हणून समाधानकारक कार्य करत विशेष असा नावलौकिक जपला आहे। खोजनवाडी पंचायत समिती गणात श्री व सौ पवार यांना मानणारा व त्यांच्यावर निष्ठा असणारा एक विशेष असा मोठा वर्ग असून या पंचायत समिती गणावर विविध गणातून त्यांचे आदर्श पकड आहे। सर्वसामान्यांच्या सुखदुःखात हिरिरीनं सहभागी होऊन मायेचा आधार देण्याची परंपरा समस्त पवार कुटुंबियांकडून आजतागायत सुरू आहे। लोकशाही महाराष्ट्र न्यूजची आपले शब्द मांडताना पवार म्हणाल्या, खोजनवाडी पंचायत समिती गणातील शून्य मतदारांकडून तथा ज्येष्ठांच्या आग्रहाखातर व अनेक समर्थकांच्या विनंतीला मान देत निवडणुकीच्या महारणांगणात उमेदवारी घेऊन सदर मुचंडी जिल्हा परिषद गटाला सर्वाधिक मताधिक्य देण्याचा आम्ही सर्व कार्यकर्त्यांचा मानस आहे। निश्चितच तो सर्वांच्या आधारानं पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। एकंदरीत मुचंडी जिल्हा परिषद गटातील खोजनवाडी पंचायत समिती गणातून सर्वस्तरीय पाठिंब्यानं पवार यांनी निवडणुकीचा रणशिंगा फुंकून प्रचाराच्या कार्याला दिलेली गती पाहता काँग्रेस पक्षाला एक टस्सल असा उमेदवार सौ पवार यांच्या रूपानं मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।